तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे दत्त जयंती, इच्छा पूर्ण होण्याची सुवर्ण संधी. करा हे खास उपाय. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. दत्त जयंती हा फक्त एक उत्सव नाही, हा दिवस त्या लाखो भक्तांसाठी आशेचा दिवा आहे. त्यांच्या मनात एकच प्रश्न फिरत असतो, माझी इच्छा कधी पूर्ण होईल? दत्तगुरूंच्या कृपेनं आजच तुमच्या आयुष्यात चमत्कार सुरू होऊ शकतो. 2025चा हा पवित्र दिवस तुमच्यासाठी नव्या सुरुवातीचा क्षण ठरू शकतो. अनेकांना या दिवशी अनपेक्षित मदत मिळते. अडकलेली कामं सुटतात. प्रेम, नातं, पैसा, नोकरी काहीही असेल, दत्तगुरू आज संकेत देतात. मन शांत ठेवा, श्वास घ्या, कारण पुढचा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो. दत्त जयंतीच्या दिवशी पहाटे उठण्याला वेगळंच आध्यात्मिक महत्त्व आहे. पहाटेचा काळ हा दत्तगुरूंच्या ऊर्जाचा वेळ मानला जातो. उठताच हात जोडून मनात म्हणा, दत्तगुरू, आज तुमचं मार्गदर्शन माझं आयुष्य उजळो. आता बाथरूममध्ये जा आणि शांतपणे आंघोळ करा. शरीर शुद्ध झालं की मन आपोआप पवित्र होतं. जुने विचार, दुःख, तणाव पाण्यासोबत वाहून जाऊ द्या. आंघोळीनंतर स्वच्छ हलक्या रंगाचे कपडे घाला. मनात तुम्हाला काय हवंय ते एकदा स्पष्ट करा. ही तयारी तुम्हाला पुढच्या उपायासाठी सक्षम बनवते. दत्तगुरूंना पिवळा रंग अतिशय प्रिय मानला जातो. म्हणूनच आजच्या दिवशी शक्य असल्यास एक छानसा पिवळा पितांबर किंवा पिवळे वस्त्र घाला. पिवळा रंग बुद्धी, धन, स्वास्थ्य, यश आणि शांततेचा रंग आहे. हा रंग तुमच्या इच्छा, संकल्प आणि सकारात्मक ऊर्जेला आकर्षित करतो. पिवळं वस्त्र घातलं की तुमच्या मनात जडलेले भीतीचे, दुःखाचे, अडथळ्यांचे थर हलके होतात. दत्तगुरूंना प्रार्थना करताना हा रंग देवतेशी तुमचा संबंध आणखी मजबूत करतो. आजचा उपाय यशस्वी व्हायचा असेल तर मन आणि रंग दोन्ही शुद्ध असणे आवश्यक आहे. प्रसादानंतर शांत बसून 10-15 मिनिटं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नामजप करा. हा जप इच्छांना दिशा देतो, अडकलेली कामं हलवतो आणि जीवनात मंदावलेली ऊर्जा पुन्हा जागृत करतो. जप करताना मनात तुमची इच्छा काळजीपूर्वक प्रत्येक नाम उच्चार भावनेनं करा. हा जप तुमच्या अंगावर थरकाप आणेल, कारण त्यात दत्तगुरूंची जिवंत शक्ती असते. जप संपल्यावर मन विचलित न होता फक्त शांत बसा. काही क्षणात एक वेगळी शांती तुमच्या आत उतरेल. देवाकडे मागताना एक नियम लक्षात ठेवा. संकल्प करा, आग्रह नका धरू. तुम्ही तुमची इच्छा दत्तगुरूंपर्यंत पोहोचवली की आता ती त्यांच्या हाती आहे. तुमचं काम श्रद्धा ठेवणं आहे. ही इच्छा कशी, कधी, कुठून पूर्ण होईल याचा विचार करू नका. उपाय काम करतो, पण मन शांत असेल तेव्हाच. देवाकडे मोकळेपणानं, नम्रतेनं मागा. तुम्ही मागता ते योग्य असेल, तुमचं कर्म स्वच्छ असेल तर दत्तगुरू मार्ग नक्की दाखवतात. दत्तगुरूंना हार घालताना हे लक्षात ठेवा, हा हार फक्त फुलांचा नसतो, भावनेच्या धाग्यांनी बनलेला असतो. हार घालताना मन पूर्ण शांत ठेवा. हा क्षण तुमच्या मनातल्या इच्छा, भीती, अपेक्षा, स्वप्न दत्तगुरूंपर्यंत पोहोचवतो. दत्तगुरूंना अर्पण केलेला हार म्हणजे तुमची भक्ती, तुमचं आत्मसमर्पण आणि तुमची विनंती याचं प्रतीक. हार अर्पण करताना मनात तुमची इच्छा एकदा स्पष्ट बोला, जोरात नाही, मनातून. भावना आणि शुद्ध संकल्प तुमचा उपाय यशस्वी करतात. आज नैवेद्यासाठी तुम्ही शिरा, पुरणपोळी, फलहार किंवा जे शक्य असेल ते प्रेमाने द्या. देवाला प्रसाद म्हणजे आपल्या कृतज्ञतेचं
प्रतीक आहे. स्वतः बनवलेला असेल तर उत्तमच. प्रसाद ठेवतानाच मनात म्हणा, दत्तगुरु, तुम्ही माझं आयुष्य गोड करा, माझ्या इच्छेला फळ द्या. प्रसादातील गोडवा दैवी ऊर्जा आकर्षित करतो असं मानलं जातं. गोड प्रसाद म्हणजे आनंद, सौख्य आणि इच्छापूर्णतेचं प्रतीक. हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. शक्य असल्यास आज मंदिरात किंवा मठात अवश्य जा. मंदिरात ऊर्जा जास्त जागृत असते आणि समूह भक्तीचा कंपन मनावर जबरदस्त परिणाम करतो. मठातील शांतता, घंटांचा नाद आणि दत्तनामाचं शक्तिशाली वातावरण तुमची प्रार्थना अधिक प्रभावी करते. मंदिरात गेल्यावर घाई करू नका. काही क्षण शांतपणे दत्तगुरूंचे चरण पाहत राहा. मनात तुमच्या इच्छा सांगा, पण मागताना लोभ नको. मागा फक्त योग्य, गरजेचं आणि शुभ. तुमचं मन काही क्षणात हलकं होतं. दत्तगुरूंना प्रसाद अर्पण करून तो वाटताना किंवा तुम्ही घेताना मनात तुमची इच्छा शांतपणे बोला. हा अत्यंत रहस्यमय नियम आहे. देवाच्या प्रसादाचा कंपन तुमच्या संकल्पाला आशीर्वाद देतो. प्रसाद हातात धरून मनात म्हणा, दत्तगुरु, ही इच्छा पूर्ण करण्याची शक्ती मला द्या. हा क्षण ऊर्जेने परिपूर्ण असतो. देव आणि भक्त यांचं जोडणं इथे सर्वात जास्त मजबूत होतं. लक्षात ठेवा, इच्छा एकाच वेळी बोला, वारंवार नको. एक संकल्प, एक श्रद्धा, एक विश्वास. तुमच्या घरात किंवा मठात दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याच्यासमोर शांत बसून 2 दीर्घ श्वास घ्या. दत्तगुरूंच्या त्रिमूर्ती रूपाकडे बघा. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची एकच संयुक्त ऊर्जा आज तुमच्यासाठी जागृत आहे. तुमच्या डोळ्यातला विश्वास वाढवा. मनातलं ओझं दत्तगुरूंसमोर ठेवा. गुरुवर्य, माझ्या मनातलं तुम्हाला ठाऊक आहे. आज माझं मन ऐका. ही एकच भावना उपायाला ताकद देते. देवाला मागताना घाई नको. श्रद्धा हवी, संयम हवा आणि अंतर्मनातून आलेला विश्वास हवा. आज दत्तगुरूंना शक्य असल्यास पिवळी फुले, पिवळा पितांबर किंवा पांढरी कमळ अर्पण करा. फुले म्हणजे भावनेचं रूप. जिथे मनाचा सुगंध असेल तिथे देवाची कृपा आपोआप येते. फुलं अर्पण करताना मनात एकच संकल्प म्हणा, दत्तगुरु, आज मी तुमच्या चरणी माझी इच्छा ठेवत आहे. कृपा करून मार्ग दाखवा. फुलांमधली ऊर्जा तुमचा संकल्प देवापर्यंत पोहोचवते. हा क्षण अतिशय शक्तिशाली असतो. तुमची भावना, तुमची इच्छा आणि देवाची कृपा यांचं एक सुंदर मिलन. दत्त जयंतीनंतर पुढील 3 दिवस तुमच्याकडे येणाऱ्या लहान सहान संकेतांकडे लक्ष द्या. एखादं स्वप्न, एखादी वाक्य, एखादी अनपेक्षित भेट, फोन कॉल, नोकरीची चर्चा, नात्यात सुधारणा, हे सगळं दत्तगुरूंचे संकेत असतात. देव उघडपणे चमत्कार करत नाहीत, ते संकेतातून बोलतात. हे संकेत दिसू लागले की समजा तुमची प्रार्थना ऐकली गेली आहे. तुमची इच्छा पूर्णतेच्या दिशेने चालली आहे. श्रद्धा धरून राहा. अनेक भक्त एक चूक करतात. उपाय करून लगेच निकालाची अपेक्षा ठेवतात. हे चुकीचं आहे. देवाकडे वेळेची गणना नसते. ते योग्य वेळी योग्यच देतात. उपाय केल्यानंतर नकारात्मक बोलणे, स्वतःवर किंवा देवावर शंका घेणे हे परिणाम थांबवतात. तुमचं मन जसं असेल तसा परिणाम मिळतो. म्हणून उपाय केल्यानंतर फक्त सकारात्मक बोला. माझं काम नक्की होईल असं मनात ठेवा. श्रद्धा तुटू दिली तर इच्छा तुटते. उपायानंतर दत्तगुरूंना मनापासून धन्यवाद द्या. गुरुवर्य, माझं ऐकल्याबद्दल आभारी आहे. इतकंसं म्हटलं तरी पुरेसे आहे. कृतज्ञतेत एक वेगळीच ऊर्जा असते. ज्याचं तुम्ही आभार मानता त्यांचा आशीर्वाद तुमच्याकडे वेगाने येतो. दत्तगुरू प्रेमानं भक्तांकडे पाहतात. तुम्ही नम्र राहिलात तर तुमचं नशीब स्वतः बदलतं. धन्यवाद देताना आपल्या मनात कोणतंही दूषण, राग, अभिमान ठेवू नका. कृतज्ञता हीच तुमच्या इच्छेला वेग देते. निष्कर्ष, दत्त जयंती
2025 हा दिवस तुमच्यासाठी साधा नाही. हा दिवस तुमच्या आयुष्याचं पान बदलू शकतो. हा उपाय साधा आहे, पण त्यात दैवी ऊर्जा दडलेली आहे. स्वच्छ मन, स्वच्छ कपडे, पिवळा रंग, फुलं, हार, प्रसाद, जप आणि अंतर्मनातून केलेला संकल्प, हे 7 टप्पे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी पुरेसे आहेत. लक्षात ठेवा, दत्तगुरू ऐकतात, पण योग्य वेळी, योग्य मार्गाने उत्तर देतात. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि पुढील काही दिवस देवाचे संकेत ओळखा. चमत्कार तुमच्या दारात उभा आहे. तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना. हे स्वामी राया, सर्वांना चांगली बुद्धी द्या, आरोग्य द्या, सर्वांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा. सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा. सर्वांचं भलं करा, कल्याण करा, रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.